नमस्कार शेतकरी मित्रांनो, कर्जमाफीची यादी त्या ठिकाणी आता जाहीर झालेली आहे. त्या ठिकाणी ई-के-वाय-सी तुम्ही जर करत असाल तर त्या ठिकाणी थांबा. तुम्हाला ही एक चूक सगळ्यात महत्त्वाची म्हणजे महागात पडणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, कर्जमाफीच्या नादीत आपलं नाव आलंय का? नाव पाहून आनंदात लगेच त्या ठिकाणी सेंटरवर जाऊन तुम्ही के-वाय-सी करण्याची घाई करत असाल तर त्या ठिकाणी तुम्हाला थांबावं लागणार आहे. कारण तुम्ही केलेली एक छोटीशी चूक देखील तुम्हाला 30,000 ते अधिक लाखभराचा फटका तुम्हाला देऊ शकते. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेचा लाभ घेताना केवळ घाई केल्यामुळे मोठा तोटा होण्याची त्या ठिकाणी शक्यता आहे. त्या ठिकाणी आपले कष्टाचे पैसे कसे वाचायचे याबद्दल सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. तर बघा, सध्या राज्यभरात कर्जांच्या याद्या प्रसिद्ध होत आहेत. यादीत नाव पाहिल्यानंतर साहजिकच आपला आधार क्रमांक किंवा विशिष्ट क्रमांक घेऊन शेतकरी थेट इमाई केंद्र त्या ठिकाणी जाणार आहेत. तिथे पोर्टलवर लॉग इन केल्यानंतर शेतकऱ्यांचे नाव, बँकेचे नाव, शाखा, कर्ज खाते क्रमांक आणि महत्त्वाचे म्हणजे थकबाकी रक्कम त्या ठिकाणी दिसते. पण याच्यात खरी अडचण नेमकी कोणती आहे? ती खरी म्हणजे रक्कमेतच दडलेली आहे. कारण अनेक शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी जर कर्जाची रकमेत तशी तफावत असेल तर तुम्ही घाईघाईत के-वाय-सी पूर्ण केली तर तुमचं नुकसान निश्चित आहे. कारण के-वाय-सी पूर्ण करणे याचा अर्थच पोर्टलवर दिसणारी चुकीची रक्कम तुम्हाला मान्य आहे असा होतो. एकदा का तुम्ही ती मान्य केली की केवळ तिथे नमूद असलेलीच रक्कम तुम्हाला त्या ठिकाणी कर्जमाफी म्हणून मिळेल आणि त्या ठिकाणी तुम्हाला पूर्ण त्या ठिकाणी लाभ मिळणार नाही. कसं तर अनेक शेतकऱ्यांनी 2019च्या आसपास किंवा त्यानंतर कर्ज काढलेले आहे. बऱ्याचशा जणांना मुद्दल आणि गेल्या काही वर्षाचे व्याज मिळून नक्की किती कर्ज झाले याचा अचूक आकडा माहीत नाही आहे. त्याच्यामुळे एखाद्या शेतकऱ्याने 1,00,000 कर्ज घेतले आणि पोर्टलवर 75,000 किंवा 1,02,000 रुपये दिसतात तर समजून घ्या की या माहितीसाठी मोठी तफावत आहे. त्यासाठी तुम्ही थांबून